कालभैरव चषक 2025 मालेगाव आयोजित ही स्पर्धा कालभैरव क्रिकेट संघ मालेगावनं उभारलेली देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस। पहिल्या दिवसामध्ये धामोते संघ पुढे सरकला, कालच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आगरी सेना भडवल संघ पुढे सरकला आणि आजच्या दिवसामध्ये पाहूयात कोणता संघ पुढे सरकतोय। पहिला सामना तर जिंकला गोदिवले टीमनं, दुसरा सामना आपल्या समोर एकीकडे आपण पाहताय टीम शिवशक्ती वंजारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट औसारेवाडी या दोन संघादरम्यानची मॅच। टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय औसारेवाडी टीमने स्वीकारला या मॅच मध्ये। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। शिवजयंतीच्या पुन्हा एकदा भगव्या शिवमय शुभेच्छा। दुसरा सामना आपल्या समोर एकीकडे शिवशक्ती वंजारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट औसारेवाडी टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारते आणि फिल्डिंग सजवत असताना P1 षटक पेट्रोलिंग करते दोन सीमारक्षक सीमा लगत वाईडिश लॉंगनला आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफ मध्ये दोन क्षेत्ररक्षक। पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथून निर्धाव चेंडू येतोय। पहिलाच बॉल डॉट बॉल न केली आहे सुरुवात या मॅच मध्ये। पहिलाच बॉल निर्धाव, एका बॉलचा खेळ संपलाय। मागील मॅच लो स्कोरिंग पाहिली, या मॅच मध्ये धावा पाहायला मिळतील का? जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना हेच चिन्ह आहे की इथून धावाच धावा हव्या असतात, कोणत्याही प्रेक्षकाला असंच वाटत असतं। स्लॉट मध्ये जाल विणले गेले, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित ठेवलाय, जाल्यामध्ये अडकलाय फलंदाज। दुसऱ्या बॉल मध्ये लागलाय मोठा धक्का शिवशक्ती वंजारपाडा संघाचा। बॅटर पांडुरंग हॅज टू डिपार्ट। ज्या क्षेत्ररक्षकांना काऊ कॉर्नर झोन मध्ये कॅच पकडली त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या वतीनं। जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये, जसं क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीचे लाईन लेंथ डिलिव्हर्ड करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती समीरला आपण पाहताय। अभिनवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत। दोन बॉल संपले, धावसंख्या अजूनही उभारलेली नाहीये। बॉल नंबर 3 ओव्हर पिच बॉल, बॅटला ब्रश करत बॉल चाललाय, फ्लाय स्लिप मध्ये रन मिळणार नाही। या बॉल वरती देखील अप्रतिम गोलंदाजी, 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा धक्का पांडुरंगला बाद करण्यात यश आले या गोलंदाजाला। मागील मॅच लो स्कोरिंग, या मॅच मध्ये किमान 40-45 पर्यंत बघत असेल का शिवशक्ती वंजारपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर? अप्रतिम मॅच। बॉल नंबर 4 धीम्या गतीचा इनफिल्डच्या वरून क्लासिकल शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय। 4 धावसंख्येसाठी बॅट्समन अभिच्या बॅट मधून हा धावसंख्येचा श्री गणेशा करणारा चौकार। सोहम परशुराम दुर्गे यांच्याकडून फलंदाज अभिसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। बॅटची कडा, फ्लाइंग एफर्ट्स, डायव्हिंग एफर्ट देत असताना विकेट किपर अप्रतिम कॅच पकडले, माननीय झेल पकडलाय। इथून दुसरा धक्का लागत असताना बॅटर अभि इथून जाईल माघारी। वेगवान बॉल होता, बॅटची कडा
आणि यष्टी रक्षकानं काय कमालीचा झेल पकडला मॅच मध्ये. कपिल जातोय नवीन फलंदाज. शिवशक्ती वंजारपाडा संघ गत वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये होता. या वर्षी सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये त्यांना खेळ करत असताना पाहतो. विकेट कीपर साठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या माध्यमातून. आता साथी स्कोररला कारण लिहिण्याची आवश्यकता वाटली, कारण पारितोषिकांचा वर्षाव तितका जोमानं होतोय ना. पारितोषिक देणं आम्हाला देखील थोडस उघड होतं मागील मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये स्कोररने चांगली भूमिका खऱ्या अर्थानं वापरल्या मॅच मध्ये. वेगवान बॉल, रायझिंग डिलिव्हरी, नाका वाटून बॉल गेलाय. पंच सांगत असताना चांगला बॉल, निर्धाव चेंडू आहे. ओव्हर कंप्लीटचा इशारा ऑफिशियल. हा फर्स्ट ओव्हर कंप्लीट ऑफ दिस मॅच. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि फिल्डिंगचा निर्णय अगदी योग्य निवडला याचं उत्तर दाखवलं गोलंदाज समीरनं. धावा आहेत पहिल्या षटकामध्ये टोटल अवघ्या 4 या धावसंख्येवर. 2 गडी बाद, 4 धावा आहेत. आजच्या दिवसामध्ये धावांसाठी संघर्ष करतायत. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. आता दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आहेत त्या फक्त 4. दिलीप बॉलिंग ट्रॅक वरती. दिलीप बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रतीक आणि कपिल ही जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर खऱ्या अर्थानं पोहोचली. कपिल आणि आता प्रतीक वरती संपूर्ण वंजारपाडा संघाचं लक्ष. 4 धावा आहेत एका षटकात. दिलीप आलाय बॉलिंग मार्क वरती. दिलीपचा बॉल आखूड टप्प्याचा आहे. ऑन साइडला मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग. वेगाने येतात फिल्डर, बॉल फेकतायत, उचलतायत. तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या या एकेरीनं पुढे जाते हलवार पद्धतीने. धावसंख्या आहे धावफलकावरती 5 अंकावर. 5 धावा धावफलकावरती. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुसंगून चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अवसारे वाडी टीमची. स्वीप करण्याचा प्रयत्न कपिलचा, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, प्रोटेक्शन अवेलेबल. इथे देखील मिळते सिंगल 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 आणि सिंगल या मॅच मध्ये आपण पाहताय. एक चौकार आला अभिच्या बॅट मधून. तिथून एकही मोठा फटका आलेला नाहीये. जास्तीत जास्त सिंगलला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये. दिलीपचे दुसरं षटक आपण पाहताय. बॉल नंबर 3 फटका लाजवाब, टायमिंग प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट बॉल करते हवाई सफर. हा येतोय महत्वाचा संघर्षाचा षटकार. हवा होता षटकार, प्रेशर रिलीज करणारा षटकार येतोय दिलीपच्या विरोधामध्ये. धावसंख्या येते धावफलकावरती 11 या धावसंख्येवर. सोहम परशुराम दुर्गे यांच्या वतीनं या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीकसाठी. अकोट टप्प्याचा बॉल आहे. हलक्या त्यानं ग्लान्स केलाय, टॅप केलाय बॉल. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये दिलीप फिल्डिंग करतोय, बॉल उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत धाव मिळते या बॉल वरती फक्त आणि फक्त 1. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. आणखी एक ऑन साइडला आसमानी टोला. टायमिंग प्रॉपर मिळालेलं नाही, एलिमिनेशन जुळलं नाहीये कपिलनं. इथे मात्र केली आहे चुकी. इथून फलंदाज बाद कपिल हॅज टू डिपार्ट. फटका चांगला होता, टायमिंग खऱ्या अर्थानं प्रॉपर साधू शकलेला नाही आणि त्याच वतीनं बराचसा वेळ बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाची जजमेंट फार अप्रतिम राहिली आणि त्याच मदतीनं इथून फलंदाज मात्र बाद होतोय कपिल. आणखी एक महत्वाचा खेळाडू बाद होतोय. धावसंख्या थांबली खऱ्या अर्थानं 13 या अंकावर. विक्की नवीन फलंदाज जातोय.
कार्तिक परशुराम दुर्गा यांच्या वतीनं या फिल्डरसाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. कॅच पकडली त्यासाठी योगेश नाही कॅच पकडली. योगेशसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा होतोय. दिलीपचा बॉल वेगवान पद्धतीने निघालाय. बॉल प्रतीक विकीच्या विरोधात निर्धाव बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. पंच माहिती सांगत असताना टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 2 षटक फार अप्रतिम राहिलेत. 13 धावा आहेत धावफलकावरती आणि फलंदाज बाद झाले टोटल 3. स्क्रीनवरती पाहताय स्कोर कार्ड. 13 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. बॉल नंबर 3 आखुट्याप्याचा बॉल लेग पिक केले. प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा डीप फाईन लेग मध्ये चौकार. महत्वपूर्ण चौकार आलाय. लाईन मध्ये मिस्टेक होती रोहनच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता लेग स्टिकची लाईन खऱ्या अर्थानं पिक केली. लाईन डीप फाईन लेग मध्ये पाठवला बॉल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 2 षटकांमध्ये धावा येणं फार अपेक्षित आहे. धाव संख्या ती 17. खोलात टाकल्या बॉल अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग आणि इथून धावा मिळाल्या 2. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. धावा मिळत आहेत 2. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती. मॅच नंबर 2 आजच्या दिवसात जर आपण पाहतोय कालभैरव चषक 2025 चे नेत्र दीपक आयोजन. अंतिम दिवसामध्ये दुसरा सामना चालू आहे मैदानाच्या आत. 17 धावा नंतर 19 धावा. इथे देखील फटका व्यवस्थित बॅटवरती नाही. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघणार का फलंदाज? दुसरीसाठी निघाले. डेंजर एंडकडे थ्रो आणि इथून विकेट कीपर न केली मिस्टेक. धाव संख्या इथून मिळते ती 1 धाव संख्या या 20 या अंकावरती. विकेट कीपरने जर हिट केली असते ना कदाचित डायरेक्ट हिट तर इथून फलंदाज बाद होऊ शकला असता. विकीला बाद व्हावा लागला असता. परंतु इथे सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आता आपण पाहताय. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात ठरत असतात. इथून हिट न करणं स्वीकारलं विकेट कीपरनं. परंतु आता जीवनदान मिळालं मॅच मध्ये मी तर म्हणेल फलंदाजाला. धाव संख्या 20 या अंकावरती. बॉल संपले 3. रोहनचा षटक 3 बॉल मध्ये 7 धावा त्यानं खर्च केल्या. फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. वेगन आला क्षेत्ररक्षक लॉंगर पासून पकडले खऱ्या अर्थानं कॅच. इथून मात्र विकी हॅज टू डिपार्ट. दीपक नाही कॅच पकडल्या. दीपक साठी कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या वतीनं 100 रुपयांचा कॅच प्राइज. कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. चांगला बॉल निर्धाव चेंडू होते. डॉट बॉल चांगला बॉल फेकलाय रोहननं. अद्याप तरी 5 बॉल मध्ये रोहननं 7 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल आता त्यामध्ये एक महत्वाचा विकेट त्याला मिळालाय. जबरदस्त बॉलिंग. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय स्वीकारला. या मॅच मध्ये सर्वप्रथम बॉलिंग करण्यासाठी पसंती दिली टीम अवसरे वाडी टीमनं आणि त्या निर्णयाला अनुसंगून गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलीच मॅच लो स्कोरिंग पाहिली. दुसरी मॅच देखील आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करतोय शिवशक्ती वंजारपाडा संघ या मॅच मध्ये.
आकुटप्प्याचा बॉल निखिल साठी आमंत्रण होतं, कबूल केलंय. इथे बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. निखिलच्या बॅटमधून षटकार. तीन षटकांमध्ये 26 षटकार आपण पाहताय. बॅट्समन निखिलच्या बॅटमधून येतोय. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण षटकार. 26 धाव फलकावरती. ये बंटे हा फोटो परत लागला. तीन षटकांमध्ये धाव फलकावरती धावा आहेत त्या 26. अंतिम आणि शेवटचं स्लॉगचं षटक बाकी आहे. किमान 15 ते 20 धावा इथून जमवाव्या लागतील या मॅच मध्ये एक मजबूत स्थितीमध्ये जाण्यासाठी शिवशक्ती वंजारपाडा संघाला. तर किमान कमीत कमी धावा देण्याचा मानस असेल या मॅच मध्ये अवसरेवाडी टीमच्या गोलंदाजाचा. रणनीती आखली गेली आहे. निखिल साठी पारितोषिक आहे 100 रुपयांचा कॅश प्राइज. मागील बॉल वरती षटकार आलाय. सोहम परशुराम दुर्गे यांच्या माध्यमातून. बॉल नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल अतिशय वेगवाने कट करायचा होता, परंतु वेगाने बीट केला. बॉल निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शेष बॉल डॉट बॉल न धाव संख्या 26 वरती स्थिर. अंतिम 5 बॉल देखील बाकी आहे. किमान 15-20 इथे जमाव्याच लागतील, कारण मी सातत्याने उल्लेख करत आलो की 41 धावा या वाचल्याच फक्त या स्पर्धेमध्ये. तिला वगळता खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच डिपेंड झालीच नाहीये. फुलटॉस बॉल निखिलचा पटका गुडघा टेकून इथे सर्व गुण संपन्न होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सफर करतोय, सीमा पार येतोय. बिग 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 हिट षटकार. 32 धाव फलकावरती. 4 अजूनही बॉल बाकी आहेत. प्रत्येक जबरदस्त केलाय मॅच मध्ये. एका साईडने विकेटची पडझड चालू राहिली, परंतु हा सलामीचा आलेला फलंदाज अंतिम क्षणापर्यंत थांबून राहिला. आणि हेच क्रिकेटमध्ये करावं लागतं, एका फलंदाजाला थांबावं लागतं आणि थांबल्यानंतर पूर्णपणे सेट झाल्यानंतर त्याचा फायदा घ्यावा लागतो. आणि डेथ ओव्हरच्या षटकामध्ये प्रत्येक तेच काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या षटकारासाठी आपण पाहताय 100 रुपयाचा कॅश प्राइज कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या वतीनं. आणखीन एकदा करण्याचा प्रयत्न पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. धावा कशा येत, परंतु त्या धावा लढण्यासाठी येत आहेत. बॅट्समन प्रत्येकच्या बॅट मधून आणखी 4 धावा. धाव संख्या फ्लाइंग घेत असताना उचली. धाव संख्या जाऊन पोहोचली या 4 न 36 या धाव संख्येवर. 36 धाव फलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग आहे, पाठीमागे चांगली फिल्डिंग. 1 रन इथे कंप्लीट होते. धाव संख्या 1 न पुढे जाते. धाव संख्या आहे ती 37. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धाव फलकावरती. धावा आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अडखळला होता शिवशक्ती वंजारपाडा संघ. प्रतीक आणि निखिल धावा जमावत असताना इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग मध्ये मिस्टेक, निघून गेलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत असताना इथे मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये नशिबाचा चौकार. 40 गाठले खऱ्या अर्थाने. 41 धावा धाव फलकावरती. नशिबाचा चौकार होतोय. मिस फिल्डिंगच्या साह्यानं फार चांगली गोलंदाजी 2 षटकांमध्ये राहिली. तिसऱ्या षटकामध्ये देखील थोडंसं इकॉनॉमिकल स्पेल फेकलं. केवळ 7 धाव संख्येचं रोहन आता संदेश फार महागडं षटक हाताळतोय.
अंतिम क्षणी डॉट बॉल येतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतो 41 वरती धावसंख्या अडकली आता 42 करायच्या आहेत पहिल्यांदा मी उल्लेख केला की 41 डिपेंड झाल्या त्या स्पर्धेमध्ये आणि आता त्या शिवशक्ती वंजारपाडा संघ 42 डिपेंड करेल का हे पाहण्यासाठी दुसऱ्या सत्राकडे आपण जाऊयात 24 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे ज्येष्ठ नागरिक आदरणीय गोविंदजी धुले यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन आपलं देखील सहर्षमय स्वागत लक्ष आहे 42 या मॅच मध्ये त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय किशोरजी भोईर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे आदरणीय गोविंदजी धुले यांना आमचे कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा कव्हर करायचा आहे सन्मान स्वीकारत असताना ज्येष्ठ नागरिक आमचे आदरणीय गोविंदजी धुले सन्मान स्वीकारत असताना या स्पर्धेची मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ अनेक आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण त्यांना देत असताना मनपूर्वक आभार पुन्हा एकदा त्यांच्या आयोजकांच्या वतीनं कालभैरव चषक मालेगाव आपण पाहताय हे चषक अगदी निर्विघ्नपणे स्पर्धा आपण सुखरूपरित्या पार पाडतोय केटीसी लाईव्ह इव्हेंटची मिळालेली 7 या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामकाज त्यानंतर अंपायर पॅनलचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करूया साधे स्कोररची देखील भूमिका गेली 2 दिवस फार अप्रतिम राहिली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला ते ध्वनी निर्माण करून देणारे आमचे प्रोप्रायटर त्यांचा देखील मनपूर्वक आभार आणि प्रत्येक खेळाडूचं यश या स्पर्धेमध्ये आपण पाहतो प्रत्येक खेळाडूचं देखील मनापासून आभार व्यक्त करूया त्या अंतिम दिवसामध्ये दीपक आणि दिलीप बॅटिंग मार्क वरती कालभैरव चषक मालेगाव 41 टार्गेट सेट केलं 42 टार्गेट सेट केलंय पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून फटका अप्रतिम आहे मादक सौंदर्य दडलं होतं डीप बॅकवर्ड पॉइंटला स्वीपर झोन मध्ये चाललाय बॉल पहिल्याच बॉल मध्ये मिळतायत 4 धावा दीपकच्या बॅट मधून सौंदर्यात्मक फटका होता इनफिल्डला क्लिअर केला बॉल जबरदस्त फटका गॅप सिलेक्शन चांगलं होतं या फटक्यामध्ये दीपकच्या माध्यमातून हा चौकार
4 धावेनं अकाउंट ओपन 42 चे लक्ष्य. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती वेगवान बॉल शरीर यष्टीवरती आदळतोय. रनआउटची संधी आणि इथे पोहोचलाय सुखरूपरित्या फलंदाज आपल्या बॉपिंग क्रीज मध्ये. इथून निर्धाव चेंडू येतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. इथून येणारा प्रत्येक निर्धाव बॉल शिवशक्ती वंजारपाडा संघासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. दुसरा बॉल निर्धाव येतोय. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्या. बिनबाद 4, 41 धावा सेट केल्या पहिल्या सत्रामध्ये. 42 आता वाचवत असताना 2 बॉल मध्ये ऋतिकनं 4 खर्च केल्यात शिवशक्ती वंजारपाडा संघाकडून. ऋतिकचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील बॅट आणि बॉलचा पाहिजे तितका संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. लक्ष तुम्हाला 42 हे छोटं वाटत असेल, परंतु या स्पर्धेमध्ये 41 धावा या डिफेंड झाल्यात आणि तिथून पाहत असताना शिवशक्ती वंजारपाडा संघ गोलंदाजीच्या बलावरती हा सामना जिंकेल का यावरती देखील लक्ष आहे. अकोडाप्याचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंच स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू असेल यात मात्र शंकाच नाहीये. आणखी एक निर्धाव बॉल. पहिल्याच बॉल मध्ये काय क्लासिकल शॉट खेळला होता दीपकनं आणि त्यानंतर 3 बॉल क्लासिक रित्या फेकलेत मी तर म्हणेल ऋतिकनं बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज जबरदस्त बॉलिंग करतोय, फलंदाज बॅटिंग. पहिल्याच बॉल मध्ये जबरदस्त फटका खेळला होता. आता कमबॅक केलं ऋतिकनं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये, खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस्टेक ओव्हर पिच बॉल, त्यावरती जड आक्रमण. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफ मध्ये येतोय. हा महत्वपूर्ण चौकार. आठ धावा धावफलकावरती. या चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सोहम परशुराम दुर्गे यांच्या वतीनं. सोहम परशुराम दुर्गे यांच्या वतीनं बरेचसे पारितोषिक आलेत. आम्ही काउंट केलेत खऱ्या अर्थानं. मान्यवरांना विनंती करतोय, वहीमध्ये आम्ही काउंट केलेले. त्यानंतर आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल आणि प्रत्येक खेळाडूला त्याचं पारितोषिक आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू. अकोडाप्याचा बॉल पुन्हा एकदा मिस्टेक लाईन केले खऱ्या अर्थानं. डीप फाईन लेगला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी जबरदस्त फिल्डिंग. साथ देखील दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची लाभली फिल्डिंग मध्ये. हे करणं गरजेचं असं. 2 क्षेत्ररक्षकांचा तालमेल चांगला जुळलाय आणि इथून धावा जोडल्या. टोटल धावफलकावरती 2 पंच सांगत असताना षटक पहिलं संपलंय. 42 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना अवसरेवाडी टीमनं 10 धावा जमवल्यात. बिनबाद 10 जबरदस्त सुरुवात आहे. आता येणारे 18 बॉल 32 धाव संख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी अवसर आहे वाडी टीमला या मॅच मध्ये. आवाज नाही कशाचा? टॉपचा आवाज येत नाही ना, वरचाच आवाज येतोय ना, तरच बोला असा आवाज काय येतोय. बघा ना काहीतरी इथे. एका षटकामध्ये धावसंख्या 10 आहे धावफलकावरती. बत्तीसची गरज आहे. कपिल बॉलिंग मार्क वरती. कपिलचा बॉल बॅक टू द बॉलर केलाय फलंदाजानं. दिलीप डॉट बॉलची होती सांगता. कर्जत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळ केलाय दिलीपनं आणि आता त्याच कॉन्फिडन्सनं अवसरेवाडी संघासाठी धावा जमाव्या लागतील. अकुटप्प्याचा बॉल अगदी नाका वाटून बॉल गेला. परफ्यूम डिलिव्हरी हाताळले खऱ्या अर्थानं कपिलनं. इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय. लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. इथे मात्र फटका फसलाय. कॅच ड्रॉप केले. 2 निर्धाव चेंडू आले. दिलीप वरती प्रेशर होतं, परंतु ही कॅच पकडणं फार महत्वाचं होतं, कारण दिलीप हा फलंदाज अगदी फार मोठा फलंदाज आहे. कर्जत प्रीमियर लीग मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये कर्जत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळ राहिला आहे खेळाडूचा, परंतु आज त्याला मिळालेलं जीवनदान
निर्धाव चेंडू जरूर खेळतोय, परंतु त्या निर्धाव चेंडू पुन्हा पेलण्याची क्षमता या खेळाडूकडे आणि त्याला जीवनदान मिळाले या मॅच मध्ये. धाव संख्या तिथेच थांबले, ती 10 या अंकावरती. कपिलचे षटक फार अप्रतिम आणि फार महत्वपूर्ण ठरतंय शिवशक्ती वंजारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. कपिलचा बॉल पुन्हा एकदा वेगवान, समजत नाहीये फलंदाजाला लाईन. आणखी एक बॉल बघता बघता निर्धाव चेंडू निघून जातोय. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये कपिलनं आणि या मॅच मध्ये आता वंजारपाडा संघ देखील हार मानायला तयार नाहीये. धावा वाचवण्यासाठी एक पाऊल आता पुढे ठेवत असताना कपिल बॉलिंग मार्क वरती. 10 धावा धावफलकावरती. नो बॉलचा इशारा. बॉल नंबर 3 पंच नो होता. साथी स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक होते, दिलगिरी व्यक्त करतोय. अकरा धावा धावफलकावरती. आखूड टप्प्याचा बॉल. आम्ही मगाशी म्हटला खेळाडू थांबण्यासाठी माघार घेणार नाहीये आणि इथून हाफ ट्रॅकर बॉल वरती पॉवर जनरेट करणारा दिलीपचा हा हुकचा फटका षटकार. जबरदस्त बॅटिंग दिलीपच्या माध्यमातून. मगाशीच म्हटलं कॅच ड्रॉप जरूर झाले, तिथे देखील नो बॉल आणि इथून आता कपिल वरती आक्रमण. 17 धावा धावफलकावरती. वन मोर टाइम. बिग हिट लॉंगेस्ट षटकार येत असताना दिलीपच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेट मध्ये. हवाई हल्ला होईल, ब्लास्ट सीमा पार षटकार. आणखी एकदा फटका फसला होता. फ्लाय स्लिप मध्ये अंतिम क्षणी बॉल अडवलाय. इथून रन मिळते या बॉल वरती 1. या एकेरीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. पंच माहिती दर्शवत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या इकॉनॉमीनं धावा जमवल्या धावफलकावरती. त्या अवसरेवाडी टीमनं टोटल 24-42 चे लक्ष्य आता येणारे 12 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. दिलीपच्या बॅट मधून 2 षटकार आले मागील षटकात आणि त्याच्यासाठी कार्तिक परशुराम दुर्गे यांच्या वतीनं 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. दिलीपनं आपण मॅच संपल्यानंतर ते घेऊन जा. 12 बॉल मध्ये धावा 24, आता 12 बॉल मध्ये करायचे त्या धावा 18. फार चांगली गोलंदाजी होती कपिलची, परंतु मागील 2 बॉल थोडेसे महागडे ठरले कपिलसाठी आणि त्याच मदतीनं धावसंख्या आहे 24. तब्बल 3 बॉल निर्धाव केला दिलीप त्या षटकामध्ये, परंतु नो बॉल जसा मिळाला तिथून निर्धाव आला. फ्रीटचा बॉल, परंतु 2 लगातारचे षटकार जिथे आले ना तिथून हा सामना पुन्हा पुढे नेत असताना अवसरेवाडी संघाला आपण पाहताय. हा बॉल लाईन करावे पंच सांगत असताना दिलीपला देखील माहिती होतं हा बॉल थोडा विकेटच्या अतिरिक्त बाहेर झाला. पंचांनी नो घोषित केलाय. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. इथून धावसंख्या येते धावफलकावरती 25. 17 करायचे बॉल शिल्लक आहेत 12. अभि बॉलिंग मार्क वरती. ऑन फ्रीटचा बॉल दिलीप साठी स्लोअर वन पिक केलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिलीपच्या बॅट मधून येत असताना हा रणझुंजार षटकार. पंच डिसिजन देत आहेत. षटकार जरूर आला या बॉल वरती. 6 धाब्यांचा इशारा. या षटकारानं धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचली. फ्रीट वरती फुल टोल वसूल केलाय खऱ्या अर्थानं दिलीपनं. धावसंख्या 31, आता करायच्या 13. अकरा धाब्यांची
इथून अजूनही गरज आहे. इथे देखील शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. 42 लक्ष. 31 धावा धावफलकावरती. इथून निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या थांबते ती 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती. 42 लक्ष होतं. मी मगाशी म्हटलं इथे धावा वाचवणं फार कठीण आहे या मैदानामध्ये. लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट. हलकीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा घेत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांमध्ये चांगला तालमेल. इथून धावा मिळत आहेत 2. जसे मोठे फटके येत आहेत तसे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत हे फलंदाज. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 अंकावरती. आता इथून 9ची आवश्यकता आहे. बॉल देखील शिल्लक आहे ते टोटल 9. 9 बॉल 9चं इक्वेशन. फुल टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. प्रतीक कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. लॉंग ऑन मध्ये पकडली जाईल कॅच. दिलीप मात्र इथून होतोय बाद. प्रतीक ना झेल टिपला खऱ्या अर्थानं आणि प्रतीक साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. कार्तिक दुर्गे यांच्या वतीनं 33 धावा धावफलकावरती. तिथून 9ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे ते 8. कमबॅक होऊ शकतं का? या 2 बॉल मध्ये कमबॅक करावा लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग ग्लान्सचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतील ना ते फार महत्वपूर्ण ठरतील वंजारपाडा संघासाठी. इथे निर्धाव. आता 7 बॉलचं इक्वेशन शिल्लक आहे टोटल. इथून करायच्या धावा धावफलकावरती 9. हा बॉल जर निर्धाव आला ना तर या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये थोडी धाडसी वृत्ती दाखवावी लागेल. शिवशक्ती वंजारपाडा संघाला यार्कर लाईन एक्झिक्यूट केली. 1 रन कमले. दुसरी साठी निघण्याचा प्रयत्न. थ्रो फार खराब राहिलाय. वाईड थ्रो. आणि तिसरी साठी निघण्याचा प्रयत्न होता. बॅकअप नव्हतं. इथून मिळताय धावा धावफलकावरती 2-2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे सरकतीये. 3 ओव्हरचा खेळ संपला. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर नंबर 3 देखील संपली आहे. 35 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 बॉल. 7 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकीकडे शिवशक्ती वंजारपाडा टीमला वाचवायच्या 7 तर एकीकडे करायच्या 7 अवसरवाडी टीमला. सहा बॉल 7ची गरज असताना दीपकच्या बॅट मधून नेत्र दीपक फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत असताना या मॅच मध्ये स्कोर लेवल करणारा षटकार. आता 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी हा सामना टीम अवसरेवाडी संघाला. चला कोदिवले संघ आपला कर्णधार पाठवा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लीज. कोदिवले संघाचा कर्णधार पाठवा. 1 धावेची गरज. पाठीमागे फाईन लेगला पाठवलाय बॉल. विजयाचा चौकार दीपकच्या बॅट मधून रन झुंजार केली साकारली. सामना जिंकलाय अवसरेवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक शिवशक्ती वंजारपाडा संघ. चला प्लेयर ऑफ द मॅच. नो डाऊट एकतर्फी झुंज देणारा या मॅच मध्ये सुरुवातीपासून आक्रमण करणारा 20 धावसंख्येची तडफदार इनिंग साकारणारा आणि बॉलिंग मार्क वरती देखील जबरदस्त बॉलिंग करणारा 9 धावांचा इकॉनॉमिकल स्पेल 1 विकेट मिळवणारा दिलीप ठरलाय या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. दिलीप या आपण. दिलीप ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच या मॅच मधील.
वेल प्लेड टीम वंदारपाडा. त्यानंतर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पाहताय. एकीकडे कोदिवले तर त्यांच्या अगेन्स्ट अवसरेवाडी या दोन संघादरम्यानची मॅच. बोथ कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स